म्हणजे मी आतापर्यंत जो पाहिला आहे ना तो खूप सुंदर असा बाप्पा आहे हा. बाप्पाचं जो नाम आहे ना बघू शकता, खूप युनिक असं नाम आहे बाप्पाचं. आणि डोळे तर बघा, बाप्पाचा जो कलर आहे ना बघा, तो आहे ना असं शाईन मारतो जातो बघू शकतो. कधीच बघितलं होता बाप्पाचा ना दात बघू शकतो तुम्ही, दात त्याला सुद्धा प्रेमात पडणारा मनमोहक बाप्पा दिसतोय अधिक सुखामधला आहे. हे गाईस, मला माहिती आहे की तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात, तुम्ही बघताय, पण तुम्ही या व्हिडिओला लाईक करत नाही, कमेंट करत नाही, व्हिडिओ शेअर करत नाही. तर असं करू नका. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, त्यासाठी एक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तो बेल आयकॉन आहे ना माहिती, त्याला तोडून टाका. चला आता आपण सुरू करूया. गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि आज आपण आलो कुठे माहिती आहे का, कालव्यामध्ये आलो आहे, टेपामध्ये. आणि इथे ना आपण आज भेट देणार आहोत साची कला केंद्राला. मागे तुम्ही बघू शकता हा त्यांचा बॅनर आहे. आणि कालव्या गावच्या अगदी टोकाला, म्हणजे इकडून आपण जोह्याकडून आलो ना का, कालव्याचा रोड आहे जो की इकडून असा दादरच्या दिशेने जातो आहे. सध्या आपण कालव्याच्या टेपामध्ये आहोत. आणि आतमध्ये आता तुम्ही बघू शकता, समोर बाहेरूनच कसं गोड बाप्पा दिसतात. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया कोणत्या कोणत्या प्रकारचे बाप्पा आपल्याला बघायला भेटणार आहेत. आणि मंडळी अगोदर आपण नॉर्मल डिस्प्ले असं बघून घेऊया, नंतर मग मी तुम्हाला गणपतीची ना पूर्ण डिटेलमध्ये गणपती आपण दाखवतो. हा बघू शकता तुम्ही, खूप सुंदर त्यांचा डिस्प्ले आहे. आणि मंडळी आता आपण पाहतोय 2 फुटाचा ओपन फर्निचर गणपती बाप्पा बघू शकता. खूप सुंदर त्याचं काम केलेलं आहे. बाप्पाचा फेटा बघाल ना, आणि फेट्यावरती ना बघा 2 ब्रॉच लावलेले आहेत, अतिशय सुंदर दिसत. आणि जी फुलंसुद्धा लावली आहेत ती खूप सुंदर दिसते. फेट्याला मोत्यांचे झालरसुद्धा आहेत. आणि ओव्हरऑल ना बाप्पाला बघू शकता तुम्ही मेटल ज्वेलरी यूज केलं आहे, जे की खूप हेवी लुक देते बाप्पाच्या ह्याच्यामध्ये. आणि खूप सुंदर दिसते. स्काय ब्ल्यू कलरमध्ये त्याचा धोतर येणार आहे, आणि शेला पण त्याच प्रकारे. आणि जी लेस आहे ना खूप सुंदर दिसते. मंडळी मी ना आतापर्यंत असं कधीच बघितलं नव्हतं. बाप्पाचा ना दात बघू शकता तुम्ही, दाताला सुद्धा असा वर्क केलेला आहे, जो की खूप सुंदर दिसतोय. बाप्पाचा दात खूप गोड गणपती बाप्पा आहे. आणि पुढे आपण बघतो हा बघा व्हाईट कलरमध्ये बाप्पा. आणि मंडळी ह्या बाप्पाच्या फेट्याचा बघा वरती पीस आहे मखमलीचा, आणि 2 ब्रॉच आहेत ना ते बघा कशा प्रकारे आहेत ते खूप सुंदर. आणि फेट्याला तुम्ही इथे ना बटरफ्लायसुद्धा बघते बघा, छोटे छोटे फुलपाखरू लावलेत त्यांनी. आणि इकडे एक आकर्षक असा ब्रॉच लावलेला आहे बाप्पाला, जो की खूप सुंदर दिसतं त्याच्यामध्ये लुक बाप्पाचा. आणि हेवी मेटलचं पूर्ण काम आहे, बॉल चेन वगैरे यूज केलं आहे. हातामध्ये सर्व बाजूबंदसुद्धा बाप्पाचे बघू शकता, खूप सुंदर आहे. व्हाईट कलरमध्ये बाप्पाचा धोतर आहे आणि व्हाईट कलरमध्ये शेल आहे. खूप सुंदर गणपती बाप्पा दिसतो इथे. आणि इकडे आपण बघतो 1.5 फुटाचा चौरंग बाप्पा खूप सुंदर आहे, हा बघू शकता. आपल्यासाठी दादा मेहनत घेत आहेत काच ओपन करून. हे बघा खूप सुंदर गणपती बाप्पा आहे, एक अतिशय सुंदर. कारण काय माहिती आहे का, जो फेटा आहे ना खूप मोठा आहे बाप्पाचा, अतिशय असा भव्य दिसतोय. आणि ओव्हरऑल बाप्पाचा जो लुक आहे ना कडक दिसतोय. जे ज्वेलरीवर बघता ना तुम्ही, एकदम असं नाजूक ज्वेलरी वाटते, नाजूक. आणि त्याच्यामुळे ना खूप गोड दिसते बाप्पा. बाप्पाच्या दोन्ही हातामध्ये तुम्ही गुलाब पुष्प बघू शकता. आणि हाताच्या ज्या बाप्पाच्या बांगड्या आहेत ना त्याच्यावर सुद्धा बघा खूप सुंदर असा ज्वेलरी वर्क केलेला आहे. ओव्हरऑल बाप्पा आहे ना खूप गोड दिसतो, एकदम शांत आणि एकदम असा नाजूक गणपती दिसतोय. कारण की जे ज्वेलरीचं जे वर्क आहे ना बाप्पाचं, त्याच्यामुळे खूप वेगळा लुक येते बाप्पाच्या ह्याच्यामध्ये. आणि इकडे आपण बघू शकता नारळावरचा गणपती बाप्पा बघा, नारळ बाप्पा हा बघू शकता. पूर्ण नारळावरती बाप्पा बसलेला आहे. हा खाली आहे ना, खाली नारळ आहे आणि वरती बाप्पा बसला त्याच्यावर. आणि खूप गोड गणपती बाप्पा दिसते, अशी दिसते बाळमूर्त टाईप. बाप्पाचे तुम्ही केस बघू शकता, ओरिजिनल बाप्पाला असे केस लावलेले आहेत. आणि त्याच्यावरती पगडीचं काम खूप सुंदर आहे. त्याच्यावरती ना असं पूर्ण असं गोल्ड लुक आलेलं आहे, कारण की जी लेस यूज केलेली आहे ना बाप्पाच्या पगडीला खूप अशी अट्रॅक्टिव्ह वाटते. आणि पूर्ण ओव्हरऑल बाप्पा आहे ना असं दागिनावाला वाटते. हा बघा खूप सुंदर दिसतंय. या बाप्पाला सुद्धा व्हाईट कलरचा धोतर, व्हाईट शेला लावला आहे आणि गोल्डन कलरची लेस आहे, त्याच्यामुळे पूर्ण बाप्पा आहे ना असं गोल्ड गोल्ड झाला आहे. आणि पुढे आपण बघतोय हा बघू शकता तुम्ही 2.5 फुटाचा कमल फर्निचरवाला बाप्पा, हा बघू शकता कमल फर्निचरवाला बाप्पा. आणि बाप्पाच्या मुकुटाला ना तुम्ही बघू शकता बघा ओरिजिनल असे मोरपीस लावलेत आणि मेटल ज्वेलरी यूज केले मुकुटा. सो खूप सुंदर दिसते. आणि बाप्पाचा जो नाम बघताय ना तुम्ही, हा बघा खूपच सुंदर दिसते, म्हणजे युनिक आहे ॲक्च्युली नाम बाप्पाचा. आणि जे बाप्पाचा जो कलर आहे ना तो ना खूप असं शाईन करतो, तुम्ही कानामध्ये वगैरे बघू शकता. हे बघा खूप ना शाईन करते बाप्पाचा कलर, ज्यामुळे खूपच गोड दिसतोय आणि एक जरा डिफरंट लुक येते. आणि बाप्पाचा हा जो धोतर वगैरे आहे ना
डार्क मँगो कलरमध्ये आहे आणि डार्क मरून कलरमध्ये शेळा आहे बाप्पाचा. खूप सुंदर दिसतोय गणपती बाप्पा. आणि बाप्पाचे जे कान आहेत ना असं नॉर्मल पिंक आहेत, त्याच्यामुळे ना खूप गोड दिसतोय बाप्पा. आणि इकडे बघू शकता तुम्ही मृदुंगवाला बाप्पा. बाप्पा ना मृदुंगावरती बसला आणि मृदुंगाच्या खाली ना मोषक आहे बघू शकता. आणि खूप गोड गणपती बाप्पा दिसतोय. बाप्पाची लिखाई आहे, नाम बघताय ना खूप वेगळा असा आहे. आणि जो तुम्ही मुकुटाला जो कलर बघताय ना तो मेटॅलिक गोल्ड आहे, जो की ना जसं नॉर्मल शाईपेक्षा थोडा वेगळा डिफरंट लुक देतो, थोडा हेवी दिसतो ज्वेलरीप्रमाणे. खूप गोड दिसतो बाप्पा. आणि बाप्पाच्या हातामध्ये आपल्याला शंख देखील पाहायला भेटेल. ओ माय गुडनेस मंडळी, आपण बघतोय आता 4 फुटाचा चौरंग बाप्पा. अगोदर तुम्हाला पूर्ण बाप्पा दाखवून घेतो, नंतर मग आपण डिटेल्स बघूया बाप्पाची. हा बघा खूप गोड बाप्पा आहे हा. खूप म्हणजे खूपच गोड दिसतंय खरंच. फक्त बोलायचं म्हणून बोलत नाही. बाप्पाची आपण पूर्ण अगोदर पगडीपासून सुरुवात करूया. बाप्पाचा फेटा जो आहे ना बघा, इथे मोराचा एक ब्रॉच आहे, तिकडे एक पिसाचा ब्रॉच आहे आणि इकडे एक डायमंड ब्रॉच आहे. खालती तुम्ही फुलं बघू शकता, डिफरंट कलरची वेलिंग फुलं लावलेली आहेत त्याला. आणि जो ब्रॉच बघता हावाला बघा पर्पल आणि सिल्वर कलरमध्ये आहे तो. आणि खालती मोत्यांची झालरसुद्धा बघू शकता तुम्ही. खूप सुंदर दिसतं. आणि बाप्पाच्या याच्यामध्ये ना मोराचे पीससुद्धा लावले ते बघा, त्याच्यामुळे ना खूपच गोड दिसतोय गणपती बाप्पा. आणि बाप्पाची लिखाई वगैरे अशी आहे ना, असं आहे की जसं बघता क्षणी बाप्पाच्या प्रेमात पडावा असा बाप्पा आहे हा. आणि खूप गोड दिसतोय. आणि बाप्पाची ज्वेलरी बघता तुम्ही बघा, मेटल ज्वेलरी यूज केली आहे. आणि साईडला ना आपली डायमंड ज्वेलरीसुद्धा आहे. ही बघा, ही साईडला जी फुलांची दिसत आहे ती मेटल ज्वेलरी आहे आणि साईडला डायमंड ज्वेलरी आणि बॉल चेनचा यूज केला आहे त्यांनी. त्याच्यामुळे ओव्हरऑल लुक जो आहे ना बाप्पाचा तो खूप डिफरंट येते. आणि धोतर व्हाईट आणि गोल्डमध्ये धोतर आहे बाप्पाचा. आणि लेस पण त्याला अशी गोल्डन कलरची आहे, त्याच्यामुळे पूर्ण असं मॅच होऊन गेला. आणि फर्निचरवरती बाप्पा आहे बघू शकता, ओपन फर्निचर आहे हा. 4 फुटामध्ये असणार आहे हा बाप्पा. आणि मंडळी हा बाप्पा पहिला बघून घ्या तुम्ही, किती गोड बाप्पा आणि प्रशस्त बाप्पा आहे बघा. मला ॲक्च्युली खूप पाठी यावं लागलं आहे. हा बाप्पा खूप आणि खूपच मोठा आहे. आपण बघू शकता खालती नाही बघा, एक 5-5.5 फुटाचा बाप्पा आहे हा. खालती शेषनाग बघू शकता तुम्ही, किती मोठा शेषनाग आहे, तुम्हाला याचा अंदाज येत असेल. मला ॲक्च्युली खूप पाठी यायला लागला आहे. याचं खूप मोठा असा शेषनाग आहे आणि त्याच्यावरती आपला बाप्पा विराजमान आहे, जो की कृष्ण अवतारामध्ये आहे बघू शकता. आणि त्या बाप्पाबद्दल मी काय बोलू मला समजतच नाही, केवढा गोड दिसतो बाप्पा. पहिली सुरुवात आपण इथून करूया. बाप्पाचं जो नाम आहे ना बघू शकता, खूप युनिक असं नाम आहे बाप्पाचं. आणि डोळे तर बघा, खूप म्हणजे असं इमोशनल आणि अट्रॅक्टिव्ह वाटतात डोळे बाप्पाचे, खूप सुंदर. आणि जी ज्वेलरी बाप्पाची बघताय ना पूर्ण डायमंड ज्वेलरी यूज केलेली आहे त्याला. आणि बाप्पाच्या हातामध्ये ना इकडे बासरीसुद्धा बघू शकता. आणि बासरीला ना ब्रॉच आहे आणि एक मोराचा पीस आहे, खूप सुंदर दिसते. आणि बाप्पाच्या या हातामध्ये ना शेषनागाची शेपटी आहे बघा, शेषनागाची शेपटी आहे बाप्पाच्या हातामध्ये. आणि ओव्हरऑल लुक आहे ना बाप्पाचा तो एकदम डिफरंट आणि युनिक आहे, युनिक. बाप्पाचा जो शेला बघताय ना तुम्ही, हा बघा पूर्ण हवेमध्ये शेला आहे, इकडे बघू शकता पूर्ण हवेमध्ये शेला आहे बाप्पाचा, एकदम एअरमध्ये. आणि जो बाप्पाचा कमरपट्टा आहे ना, कमरपट्टा आहे बघा, त्यालासुद्धा हे म्हणजे वर्क केलं आहे बघू शकता तुम्ही, कमरपट्टा बाप्पाचा. आणि इथे ब्रॉच लावलेत, मोराचे ब्रॉच आहेत आणि वरती एक फुलाचा येलो कलरचा ब्रॉच आहे. आणि बाप्पाचा जो तुम्ही धोतर बघताय ना बघा, एकदम असा कृष्ण टाईपच आहे, म्हणजे तो लुकच कृष्ण आहे तसं प्रॉपर, म्हणजे पूर्ण डिटेलिंगचं काम केलेलं आहे त्याच्यात. आणि केस वगैरे पूर्ण प्रॉपर एकदम डिटेलिंग आहे बाप्पामध्ये. आणि जो की बाप्पा आहे ना ओव्हरऑल खूप म्हणजे आणि खूपच सुंदर दिसतोय. गोड गणपती बाप्पा बघतोय आपण आता, 2.5 फुटामधला आहे. खूप सुंदर बाप्पा आहे, पूर्ण पिंक टोनमध्ये बाप्पा आहे. आणि बाप्पाला ना एकदम म्हणजे युनिक टाईपने बाप्पाला सजवलेलं आहे बघू शकता तुम्ही. इथे ना ब्रॉच बनवलेले आहेत आणि ज्वेलरी वर्कसुद्धा आहे. डायमंड ज्वेलरी जी आहे ना ती खरंच खूप म्हणजे एक डिफरंट लुक देते. आणि साईडला ना तुम्ही बघू शकता हे पेंडंटसुद्धा लावलेत पिंक कलरचे, ज्याने ओव्हरऑल खूप बाप्पा सुंदर दिसते. आणि हे मल्हार जो की 2.5 फुटाचा आहे. बाप्पाना असा दगडावरती बसलेला आहे. बाप्पाच्या गळ्यामध्ये नाही कावड्यांची माल आहे, रुद्राक्षांची सुद्धा माल आहे. आणि कमरपट्टा तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा कावड्यांचा आहे. आणि बाप्पाच्या पगडीवर ना बघू शकता तुम्ही, इथे चंद्र दाखवले, चंद्र जो की मेटल ज्वेलरीचा आहे तो. सो खूप सुंदर गणपती बाप्पा दिसतं. आणि ज्या बाप्पाची पगडी बघताना बघा, जशी बाप्पाची असं ना ओरिजिनल तशी जशी. आणि इथे मध्ये तुम्ही ब्रॉचसुद्धा बघू शकता. आणि बाप्पाच्या एका हातामध्ये आपण डमरू पाहायला मिळते. ओव्हरऑल खूप गोड गणपती बाप्पा दिसतोय, खूपच सुंदर. आणि आता आपण पाहतोय 2.5 फुटाचा बाप्पा, हा बघू शकता. खूप सुंदर युनिक पद्धतीने डिझाईन केलं बाप्पाला, हा बघू शकता. मागाशी जसं आपण बघितलं ना तो
4 फुटाचा होता, त्यातला हा छोटा व्हर्जन आहे म्हणजे बाप्पाचा. मागाशी जो बाप्पा बघितला तोच आहे सेम हा ॲज इट इज, बट याला ना थोडा डिफरंट स्टाईलने केलं, कारण की या बाप्पाचा जो धोतर वगैरे जो बघताय ना, जो वर्क आहे ना बाकीचा, तो थोडा डिफरंट आहे. ओव्हरऑल बाप्पा खूप गोड आणि सुंदर दिसतोय. मला तर प्रचंड आवडलं तिथले बाप्पा, खूप गोड आहेत. आणि हा एक बघू शकता तुम्ही 2.5 फुटाचा बाप्पा, खूप सुंदर आणि गोड आहे. ह्या बाप्पाचा काय माहिती आहे का, व्हाईट कलरमध्ये धोतर आणि शेला आहे, आणि लेस जी आहे ना ती सिल्वर कलरमध्ये आहे. त्याच्यामुळे ना तुम्ही असं रिअलमध्ये बघताना थोडा डिफरंट लुक देतो बाप्पा, हा बघू शकता. आणि वर पण तसंच टोनिंग आहे, व्हाईट आणि सिल्वर, सो खूप गोड दिसते बाप्पा. आणि हा एक आहे 3 फुटाचा, जो की सेम बाप्पा आहे, मागाशी जो आपण बघितला ना तसंच आहे. बट या बाप्पाचं अट्रॅक्शन काय माहिती आहे का, देखा जी फुलं आहेत नाही पगडीवरची, ती मेन अट्रॅक्शन आहेत, बघू शकता. आणि या बाप्पाच्या हातामध्ये ना व्हाईट फुलं दिलेत, जशी आपण अगोदर बघितली ती रेडवाली, तशी याच्यामध्ये व्हाईट दिलेले आहेत फुलं आहे बघा. हा मोठा म्हणजे मोठ्या याच्यामध्ये आहे, जवळजवळ 4.5 ते 5 फुटाचा बाप्पा आहे बघा, बघू शकता. खूप प्रशस्त बाप्पा आहे हा, म्हणजे खूपच गोड बाप्पा आहे, बघू शकता तुम्ही. फर्निचर वगैरे पूर्ण प्रॉपर वर्क आहे, असं बघू शकता. 5 फुटामधला हा बाप्पा आहे. आणि हा बाप्पा आहे ना खूप गोड दिसतो. बाप्पाचा जो कलर आहे ना बघा, तो आहे ना असं शाईन मारतोय, थोडा बघू शकतो, शाईन मारतोय कलर बाप्पाचा, चमकतोय असा. सो खूप गोड दिसतो बाप्पा आणि खूपच गोड आहे. ओ माय गुडनेस मंडळी, हा बघू शकता तुम्ही बाप्पा बजरंगबलीच्या अवतारामधला आहे, आणि जवळजवळ एक 5 फुटाचा बाप्पा आहे हा. खूप आणि खूपच सुंदर आहे, एवढा ॲट्रॅक्टिव्ह बाप्पा दिसतो ना, मी शब्दात सांगू शकत नाही, एवढा गोड बाप्पा आहे हा. बघू शकतो त्याचा बॉडी कलर आणि पूर्ण बॉडी शेप वगैरे बाप्पाची जी आहे ना, खूप म्हणजे खूपच गोड गणपती आहे हा. तुम्हाला मी जवळून दाखवतो पूर्ण, हा बघू शकता. पूर्ण आपण आधी मुकुटापासून सुरुवात करू बाप्पाची. बघा ही जी आहे ना मेटल ज्वेलरी पूर्ण यूज केली आहे, आणि त्याच्यामध्ये डायमंड ज्वेलरीसुद्धा आहे. आणि बाप्पाची जी लिखाई आहे ना, ही बघू शकता तुम्ही, नाम जो आहे ना बाप्पाचा बघा, खूप डिफरंट आणि युनिक पद्धतीने डिझाईन केलं आहे नाम बाप्पाचा. आणि लिखाई वगैरे पूर्ण ओव्हरऑल डिफरंट आहे. बाप्पाच्या कानामध्ये सुद्धा तुम्ही बाली बघू शकता, हे बघू शकता, खूप युनिक अशी आहे. आणि बाप्पाला जो ज्वेलरी वर्क केलं ना बघा, खूप सुंदर दिसतं. आणि पहिली गोष्ट तर मेन म्हणजे बॉडी कलर जो आहे ना बाप्पाचा, खूप असा ग्लो करतो आहे, आणि त्याच्यावर जे दागिने आहेत ना ते खूपच वेगळी शो देतो आहे. आणि बाप्पाच्या हातामध्ये ना तुम्ही इकडं चिपली बघू शकता, चिपली या हातामध्ये सुद्धा चिपली आहे, आणि या हातामध्ये सुद्धा चिपली आहे. म्हणजे बाप्पा एक प्रकारचा असं भजन करताना असं रमलाय की काय, असा दाखवण्याचा प्रयत्न आहे. बाप्पाच्या गळ्यात तुम्ही हार बघू शकता, पूर्ण असं दागिन्यामध्ये आहे बाप्पा. आणि खालती ना 2 प्रकारमध्ये धोतर दाखवलं आहे बाप्पाचा, रेड आणि ब्ल्यू कलरमध्ये. आणि खालती आहे ना हे बघा, हा धोतराचाच तुकडा आहे जो खालती आलेला आहे, तो ब्ल्यू कलरमध्ये आहे. आणि बाप्पा आहे ना असा वाघाच्या याच्यावरती बसलेला आहे, आणि खालती दगडाचा हे दाखवलं आहे. सो खूप सुंदर दिसते. आणि या साईडला बाप्पाची आपल्याला गदासुद्धा पाहायला मिळते, जी की खूप मोठी गदा आहे ॲक्च्युली. आणि ओव्हरऑल बाप्पांना खूपच गोड आणि सुंदर दिसते, बघू शकता. म्हणजे मी आत्तापर्यंत जो पाहिला आहे ना, तो खूप सुंदर असा बाप्पा आहे. आणि बाप्पाचे बाजूबंद वगैरे तुम्ही बघू शकता, 4ही बाजूबंद प्रॉपर असे वर्क केले आहेत, हे बघू शकता तुम्ही. 4ही बाजूबंद प्रॉपर वर्क. आणि बाप्पाच्या ह्याच्यावरती ना व्हाईट कलरचा शेला टाकलेला आहे, खूप युनिक लुक देऊन जातं त्याच्या. आणि मंडळी तुम्ही हा बघू शकता 1.5 फुटामधला बाप्पा आहे, जो की खूप गोड दिसतं, अतिशय गोड बाप्पा आहे, हा बघू शकता तुम्ही. खालती ना असा लाकडावरती बाप्पा बसलेला आहे, फर्निचरवरती असं लाकूड आहे, आणि त्याच्यावरती हा बाप्पा दाखवला आहे. खूप सुंदर दिसतो आणि अट्रॅक्टिव्ह, म्हणजे एकदम असा प्रेमात पडणारा मनमोहक बाप्पा दिसतो. हा 1.5 फुटामधला आहे, अतिशय क्यूट बाप्पा आहे हा. आणि हा सुद्धा बघू शकता तुम्ही 1.5 फुटामधला बाप्पा आहे हा, खूप गोड दिसतो, हा बघू शकता. त्याचं पण सुद्धा वर्क बघू शकता, दोन्ही हातामध्ये बाप्पाच्या पुष्प आपल्याला पाहायला भेटतात. फेटासुद्धा तेवढाच अट्रॅक्टिव्ह आहे. आणि बाप्पाचं जे ज्वेलरी वगैरे केलेलं धोतर वगैरे खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो हा बाप्पा. आणि मंडळी हा बघू शकता 2 फुटाचा एक आहे अष्टविनायक बाप्पा. अष्टविनायक का माहिती का, बाप्पाच्या इथे बघू शकता तुम्ही असे अष्टविनायक आहेत बाप्पा, त्याच्यामुळे याचं नाव अष्टविनायक बाप्पा आहे. 2 फुटामध्ये असणारे हा बाप्पा बघू शकता, खूप गोड बाप्पा आहे हा. देता घेता गणपती आहे. देता घेता म्हणजे कसं माहिती आहे का, हा बघा बाप्पाला आपण ना इथं मोदक ठेवतो, त्याच्यामध्ये बाप्पा तो घेता असतो, आणि हा आशीर्वाद देतो ना आपल्याला, मग त्याला आपण देता बोलतो, म्हणून देता घेता गणपती बोलतात त्याला. आणि आपण इकडे एक आपण बघू शकता जास्वंदीच्या फुलात बसलेला बाप्पा आहे हा, बघू शकता. खालती जास्वंदीचं फूल आहे, इकडे डेटसुद्धा आहे जास्वंदीच्या फुलाचा. आणि ओव्हरऑल बाप्पा आहे ना खूप गोड दिसतो, बघू शकता. आणि या बाप्पाचा जो बॉडी कलर जो आहे ना थोडा मॅट कलरमध्ये आहे, सो ना थोडा वेगळा डिफरंट लुक देऊन जातो बाप्पा, हा खूप गोड दिसतो.
आणि हा एक बघू शकता तुम्ही 2 फुटामधला बाप्पा आहे ओमवाला, जो की बाप्पाच्या पाठीमागेला तुम्ही ओम बघू शकता. हा ओमवर बाप्पा बसलेला आहे आणि खूप गोड दिसतोय. बाप्पाचा जो हे आहे ना धोतर बघा, डार्क मरून कलरमध्ये आहे आणि वेल्वेटमध्ये तो कापड आहे आणि सिल्वर कलरची त्याला लेस आहे आणि बाप्पा खूप सुंदर दिसतोय. वरती पगडीला सुद्धा बाप्पाच्या रेड कलरचं तो काम केलं आहे आणि सिल्वर कलरची लेस आहे. सो खूप डिफरंट लुक देतो आणि बाप्पाचा दात बघू शकता. मी म्हणजे इथल्या बहुतेक गणपतीवर बघितलं नाही बघा, हा जो दात आहे ना, दाताचं असं वर्क मी कुठे बघितला नव्हता. इथे ना प्रॉपर वर्क केलेला भेटतं. मला ना खूप आवडलं तिथले तो काम जो आहे ना तो खूप गोड काम आहे यांचा. या साईडला बघू शकता आपण 2 फुटामधला क्यूट बाप्पा. बाप्पाला ओरिजिनल केस लावलेले आहेत त्यांनी आणि पिंक कलरमध्ये शाईन कलरमध्ये पगडी आहे आणि वरती मखमलीचा पीससुद्धा आहे. आणि हा बाप्पाचा जो वर्क आहे ना पूर्ण बघा मोत्यांनी केला आहे. बाप्पाच्या पगडीला ब्रॉच आहे आणि मोत्यांची मालसुद्धा आहे आणि इकडे सुद्धा लटकन बघू शकता, ब्रॉच जो मोत्यांचाच आहे आणि बाप्पाच्या गळ्यामध्ये देखील मोत्यांचीच माळ आहे. खूप सुंदर दिसतो आणि अट्रॅक्टिव्ह थोडा बाप्पा दिसतो हा, कारण की जो बाप्पासाठी जो कापड यूज केला ना पिंक कलरचा तो शाईनवाला कापड आहे. आणि हा 2 फूट सनई बाप्पा. सनई म्हणजे काय माहिती का, बघा सनईवरती बाप्पा बसलेला आहे. प्रशस्त अशी सनई आहे. 2 फुटावरचा बाप्पा आहे हा पूर्ण आणि खूप गोड दिसतोय बाप्पा. रेड कलरमध्ये त्याची टोनिंग आहे. एक पुन्हा एकदा बघू शकता नारळवाळा गणपती हा बघू शकता. नारळ आहे, नारळावरती बाप्पा आहे विराजमान झालेला.